पंच कोण आहे आपले दोन? हा हा मग 80 80 90 90 मारल्या. संदीप यांनी मारले ना 80 रन दोन्ही मॅचला. या सामन्यासाठी पंचगिरी करतील ते म्हणजे पप्पू साखरे ना? पप्पू भाऊ साखरे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नाही ना 4च आहे ना. चला तर सामन्याला सुरुवात. पहिलाच गोलंदाज किरण कुराडे. सामना करतील तो वाहिद. नॉन स्ट्राईकला असते मुनाफ. बघूया 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू वाहिद साठी किरण कुराडे यांचा. हो पहिला चेंडू दिशाहीन चेंडू आणि वाईट +1 अशा 2 धावा. नक्कीच आपल्या संघाचा अकाउंट ओपन होताना शिरोळ संघाचं. कुठलाही चेंडू न टाकता 2 धावा. जर पहिला चेंडू बघितलं तर दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल किरण यांच्याकडनं. बघूया पुन्हा एकदा सुरुवात करताना किरण. हो आता मात्र सुरेख असा चेंडू. त्याच्यावरती कुठलीही धाव नाही. चांगलीशी गोलंदाजी आता मात्र. चांगलीशी सुरुवात दोन्ही संघाकडनं. बघूया दुसरा चेंडू किरणचा. हो चांगला असा चेंडू. त्याच्यावरती चांगला असा फटका झेल उडाला होता परंतु कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. परिणामी 1 धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला जातील ते इन्फॉर्म फलंदाज मुनाफ. शिरोळ संघाकडनं हा फलंदाज. ओ सुरेख चेंडू. सुरेख असा. हॅलो 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 हॅलो. हो फुलटॉस चेंडू. त्याच्यावरती चांगला असा फटका. चेंडू जाईल सी मेरे से पार. 4 धावीसाठी मुनाफच्या बॅट मधनं हा पहिला चौकार. नक्कीच धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 7 धावा. 2 बॉल ना. 2 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू शिल्लक अजून या षटकामध्ये. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल कारण का एक चौकार जर गेला तरी जर धावसंख्या जर बघायला गेली तर 4 चेंडू मध्ये अवघ्या 7 धावा आतापर्यंत खर्च केला गोलंदाज किरण याने. बघूया 5वा चेंडू पुन्हा एकदा मुनाफसाठी. हो नक्कीच चांगला असा चेंडू. त्याच्यावरती चांगला असा फटका. चेंडू हवेमध्ये खाली. क्षेत्ररक्षक किरण. आणि तर काय घडतंय तर मोठा गडी बाद झाला असता परंतु कुठेतरी मिस्टेक झाली किरण यांच्याकडनं. झेल ड्रॉप झाली. परिणामी 1 धाव पूर्ण केली फलंदाज मुनाफ याने. धावसंख्या भर. धावसंख्या झाली 8 धावा. हो शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेल होईल का? खाली रोशन शेलार. आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाही इथं. पहिला विकेट शिरोळ संघाचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 8 धावा. 1 गडी बाद. चांगलासा फलंदाज होता वाहिद परंतु सुरेख अशी गोलंदाजी त्या मार्फत इथं वाहिदला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला किरण. बघूया पहिल्या षटकामध्ये जर धावसंख्या बघितलं धावसंख्या 8 धावा. चांगलीशी गोलंदाजी. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतं. दुसरं षटक घेऊन येतील ते रोशन शेलार. बघूया फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी जातील ते मयूर.
बघूया पहिल्या षटकामध्ये मुनाफला कुठेतरी जीवदान भेटलं होतं. या जीवदानाचा फायदा घेईल का मुनाफ? पहिला चेंडू हो, चांगली अशी गोलंदाजी. नक्कीच मुनाफला कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही. निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल पहिलाच रोशन शेलार यांच्या मार्फत. यॉर्कर चेंडू त्याच्यावरती. एक धाव पूर्ण करताना मुनाफ. धावसंख्यात भर झाली. धावसंख्या झाली ती 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. बघूया आता मात्र स्ट्राईकला जातील ते मयूर. तिसरा चेंडू मयूर साठी चांगला असा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये. जर बघायला गेलं तर चांगलीशी गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. म्हणजे जर बघायला गेलं तर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केला गोलंदाज रोशन याने. बघूया अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला येतो मुनाफ. हो आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आणि तो फेकून दिलाय सीमेरेषे पार. षटकार. नक्कीच मोठ्या फटक्याची अपेक्षा होती मुनाफकडनं. तोच फटका या चेंडूवरती. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मुनाफसाठी. हो शॉर्ट पिच चेंडू. त्याच्यावरती झेल उडाला होता परंतु इथं काय घडतंय तर कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. परिणामी 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 17 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला येते मयूर. बघूया या शेवटच्या चेंडूचा कसा सामना करतील मयूर. हो शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिटकावला. बघूया 1 धाव पूर्ण करेल. दुसरीचा प्रयत्न करेल का? परंतु चांगला असं शतरक्षक त्याला भावेच्याकडनं आणि एकच धावेवरती समाधान मानलं मयूर याने. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18 धावा. बघूया संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते विजय. जर या गोलंदाजाचं म्हणायला गेलं तर खूप वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे. बघूया पहिला चेंडू मयूर साठी. पहिला चेंडू वरती चेंडू. चेंडू जाईल. चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं रोशन शेलार यांचं. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच प्रेक्षकांना असं कुठेतरी वाटलं की हा षटकार जाईल परंतु तिथं रोशन शेलार होते. नक्की 4 धावा वाचवल्या. चांगला फटका होता. त्याच्यावरती चांगला असं क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा विजय तो मयूर. ओहो तिसरा चेंडू होता. नक्की स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु हुकला चुकला आणि मुकला अशी ही गत मयूर याच्याकडनं. चांगली अशी गोलंदाजी विजय याच्याकडनं. 3 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करताना विजय. बघूया या षटकामध्ये अजून 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडू मध्ये किती धावा गोळा करेल मयूर. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि इथं टिपला झेल. म्हणजे इथं मयूरला परतावं लागल. बघूया मयूरची जागा सांभाळण्यासाठी गेला तो फलंदाज रवी. चांगलीशी गोलंदाजी विजयच्याकडनं. कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारून दिल्याने या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी जर बघायला गेलं तर आपल्या
4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या गोलंदाज विजय याने. अजूनही सलामीचा फलंदाज मुनाफ नॉन स्ट्राईकला वाट बघताना. या षटकातील 2 चेंडू शिल्लक बघूया स्ट्राईकला जातील ते रवी. या 2 चेंडूंचा सामना कसे करतील, किती धावेंचा डोंगर रचतील. हो आता मात्र आमचे पंच दर्शवत आहे आम्हाला हा का वाईट चेंडू मध्ये अवंतराशी 1 धाव. धावसंख्यात भर धावसंख्या झाली ती 21 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव. आता मात्र कुठेतरी दिशा भटकताना विजय चांगलीशी गोलंदाजी करत होता, परंतु सलग 2 व्हाईट या गोलंदाजा मार्फत. बघूया अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक कशी गोलंदाजी करल. 5वा चेंडू रवीसाठी. हो चांगलासा चेंडू, त्याच्यावरती खराब असतं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण आणि 21 धावावरती समाधान मानलं रवी याने. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला जातील ते मुनाफ. बघूया चेंडूवरती मोठा फटका येईल का. ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा फटका, त्याच्यावरती चांगला असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण आणि 21 धावावरती समाधान. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं ईश्वर भाऊ यांच्याकडनं. जर बघायला गेलं तर 3 षटकामध्ये धावसंख्या आहे ती 24 धावा, म्हणजे 18 चेंडू आणि 24 धावा. चांगली अशी गोलंदाजी मनू 11 संघाकडनं. नक्की शिरोळ संघाला कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून रोखवलंय या संघाने. चार षटकांचा सामना बघूया. 18 चेंडू आतापर्यंत हाताळले ते म्हणून 11 संघाने 24 धावा खर्च केलाय. आता मात्र शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येईल. नक्की शेवटचं षटक घेऊन येतील ते कसरा गावाची आणबान शान नितीन शेलार उर्फ दादा. बघूया शेवटचं षटक नक्की हाणामारीचं षटक आणि सलामीचा फलंदाज. जर बघायला गेलं तर मुन्नाफ अजूनही खेळपट्टीला चिपकून आहे. या सलामीचा फलंदाजाने या 6 चेंडूमध्ये किती धावा गोळा करल बघूया, कारण शिरोळ संघाला धाव्यांची खूप अपेक्षा या खेळाडू करून. शेवटचे या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू मेन फॉर्म कसारा दादाचा गोलंदाजी. बघूया या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतो दादा. पहिला चेंडू दादाचा लेग साइडच्या दिशेने चेंडू जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच फुलटा चेंडू टाकला दादानी. पुरेपूर फायदा घेताना मुनाफ पहिल्या चेंडूवरती दादावरती प्रेशर टाकताना फलंदाज मुनाफ पहिल्या चेंडूवरती आला हा षटकार. म्हणजे धाव संख्या झाली ती 30 धावा. फुलटा चेंडू होता, फुलटा चेंडूवरती हा फटका 6 धावा. जर दादाची गोलंदाजी म्हटलं तर चांगलासा गोलंदाज आहे दादा, परंतु आज जर म्हणायला गेलं तर कुठेतरी दिशा भटकतोय दादा. बघूया कमबॅक करेल का या 5 चेंडूवरती. हो आता मात्र चांगला असा चेंडू, त्याच्यावरती चांगला असा क्षेत्ररक्षक तिथं प्रशांत त्यांच्याकडनं. आता मात्र निर्धाव असा चेंडू. नक्कीच कमबॅक करताना गोलंदाज दादा. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, परंतु दुसरा चेंडू निर्धाव असा चेंडू या फलंदाजाला मुनाफ याला. बघूया पुन्हा एकदा मुनाफ तू दादा. तिसरा चेंडू
ओ पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू जाईल सीमेरे से पार. पुन्हा एकदा दादावरती हल्ला, म्हणजे तिसराही चेंडू होती षटकार. धावसंख्या झाली ती 36 धावा. 3 चेंडू 36 धावा. अरे मला वाटलं मला दादाचा चौथा चेंडू, चेंडू हवेमध्ये खाली, क्षेत्ररक्षक विजय येईल का? परंतु इथं काय घडतंय तर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. परिणामी 2 धावा पूर्ण केला फलंदाज मुनाफ याने. चांगला असा चेंडू होता दादा यांचा, कुठेतरी संधी निर्माण केली होती दादा याने, परंतु विजय यांची काही साथ मिळाली नाही दादा याला. परिणामी 2 धावा पूर्ण केला फलंदाज मुनाफ याने. चांगलीशी गोलंदाजी आता मात्र दादा यांच्याकडनं. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु जर बघितलं तर चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागल दादाच्या या षटकातील. अजून 2 चेंडू शिल्लक आहे, बघूया 2 चेंडूंचा कसा सामना करतील मुनाफ. लेग साईडच्या दिशेने चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण, परंतु इथं काय घडतंय तर चेंडू जाईल सीमेरे से पार. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं भाऊ यांच्याकडनं. नक्कीच 2 धावा कुठंतरी वाचवल्या गेल्या असत्या, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परिणामी 4 धावा इथं फलंदाजाच्या अकाउंटमध्ये जाताना मुनाफ याच्या. धावसंख्या झाली ती 42 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू दादा यांचा. बघूया दादा तू मुनाफ. हो इथं काय घडतंय, इथं नो चेंडू. नक्कीच म्हणजे जर बघायला गेलं तर मुनाफ साठी सुवर्ण अशी संधी. पुढच्या चेंडू म्हणजे फ्रीटचा चेंडू. नक्कीच हा नो चेंडू जर कुठेतरी बॅटच्या लागला असता. बघूया फ्रीटचा चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंग मधील दादाचा. हो चांगला चेंडू हवेमध्ये. नक्कीच चांगला असा चेंडू टाकताना दादा. फ्रीटचा चेंडू होता. चांगलीशी गोलंदाजी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं ते शिरोळ संघाने. जर बघायला गेलं तर दादा या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा खर्च केला गोलंदाज दादा याने. 18 चेंडूमध्ये फक्त 24 धावा होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा ठोकल्या मुनाफ याने. म्हणजे 24 होते. धावसंख्या झाली ती 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणून 11 संघासमोर. चला शिरोळ संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
24 चेंडू 44 धावा आतापर्यंत आपण केलंय आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं ते मनू 11 संघासमोर. सलामीच्या फलंदाज रोशन शेलार आणि त्यांना साथ देतील ते सुशांत पवार हे दोन फलंदाज. प्रथम गोलंदाजीसाठी आला तो रिहान. बघूया रिहान कशी गोलंदाजी करल आपल्या संघासाठी, कारण 24 चेंडू मध्ये 45 धावांचं आव्हान ठेवलंय आपल्या मनू 11 संघासमोर. बघूया स्ट्राईकला येते सुशांत आणि नॉन स्ट्राईकला येते रोशन. पहिला चेंडू रियानाचा सुशांत साठी. बघूया कशी सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. पहिला चेंडू खराब असा चेंडू, वाईट चेंडू. मनू 11 संघाचं अकाउंट ओपन होताना पुन्हा एकदा सुरुवात करताना गोलंदाज. हो आता मात्र चांगला असा चेंडू होता, परंतु खराब असं यष्टीरक्षक म्हणावं लागेल तिथं. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. एक चेंडू 2 धावा, चांगली अशी गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा सुरुवात. हो सुरेख अशी गोलंदाजी, चांगलीशी गोलंदाजी रियानाची. कुठल्याही प्रकारचा फटका मारून दिला नाही आतापर्यंत सुशांत याला. जर बघितलं तर पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू होता, त्याच्यावरती बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव गेली. आणि दुसरा चेंडू जर बघितला तर दुसराही चेंडू चांगला असा हाताळलाय सुशांत याला. हो तिसरा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला शिरोळ संघाकडनं रियानाची. आपल्या 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. चांगलीशी गोलंदाजी शिरोळ संघाकडनं रियानाची. बघूया सुशांतच्या बॅटला काही चेंडू लागत नाही. चौथा चेंडू पुन्हा एकदा सुशांत साठी. हो आता मात्र लेग साईडच्या दिशेने आणि तर काय होतं, झेल सोडलाय. परिणामी एक धाव धावून पूर्ण केली फलंदाज सुशांतने. बघूया दुसरीचा प्रयत्न, चोरटी धाव आणि दुसरी धाव पूर्ण केली. चांगला असा दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ बघायला भेटला. धावसंख्येत बळ झाली, धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. बघूया षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी वारंवार दाखवताना रियान आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी चांगली अशी गोलंदाजी करताना, आपल्या नावासाठी चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. जर बघायला गेलं तो शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, म्हणजे षटक संपले. आणि एका षटकामध्ये जर बघायला गेलं तर अवघ्या 4 धावा खर्च केल्या या गोलंदाज रियाने. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल.
नक्की 24 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान असताना या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. म्हणजे आज जर बघायला गेलं तर अजूनही 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावांची अजूनही आवश्यकता. बघूया हे दोन फलंदाज आपल्या संघाला विजयी करून देतील का. कारण जर हा सामना जर गमावला काय बोला. चांगलासा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका. 1 धाव पूर्ण आणि 21 धावेवरती समाधान. धावसंख्या झाली 5 धावा. नक्की जर आपल्या संघाला विजय व्हायचा असेल तर मोठे फटके मारणं खूप गरजेचं. बघूया ते फटके सुशांतच्या बॅट मधून येतील का या षटकामध्ये. हो इथं काय होतंय. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र चांगला असा फटका. चेंडू हवेमध्ये खाली होते क्षेत्ररक्षक आणि इथं सुशांतला परतावं लागेल तंबूच्या आश्रयामध्ये. खूप अपेक्षा होती या फलंदाजाकडनं परंतु इथं निराश करताना हा फलंदाज कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही आणि आपला विकेट इथं गमवताना सुशांत. चांगलीशी गोलंदाजी शिरोळ संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे 3 चेंडू मध्ये अवघ्या 1 धाव खर्च करताना हा गोलंदाज. नक्कीच कुठेतरी प्रॅक्टिसचे परिणाम असणार या फलंदाजावरती. बघूया आता मात्र सुशांतची जागा सांभाळण्यासाठी जातील ते त्यांचे बंधू प्रशांत. चौथ्या चेंडूचा सामना करतील. पुन्हा एकदा काय घडतं तर पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी शिरोळ संघाकडून आपल्याला बघायला भेटते. आतापर्यंत जर बघितलं तर कुठल्या प्रकारचा मोठा फटका म्हणजे चौकारही आला नाही आणि षटकारही आला नाही. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया 2 चेंडूवरती मोठा फटका येईल का. 5वा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. चांगलासा फटका चेंडू. चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं. 2 धावा पूर्ण करताना फलंदाज प्रशांत. आता मात्र शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 7 धावा. बघूया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का. आणि या चेंडूवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार म्हणून इलेव्हन संघासाठी. कारण का जर बघायला गेलं तर धावसंख्या आतापर्यंत फक्त 7 धावा. हो नक्कीच मोठा फटका आलाय का परंतु खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. चांगलासा फटका होता परंतु पुन्हा एकदा झेल बाद. षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असतील ती फक्त 7 धावा. थांब एक. नक्कीच तिसऱ्या षटकाची सुरुवात इथं व्हाईटच्या स्वरूपामध्ये होताना गोलंदाज
वाईट नाहीये पंच. बॉलरचं नाव काय? हे बॉलरचं नाव काय? पहिला हां पहिला चेंडू शिवरामचा निर्धावाचा चेंडू आणि मात्र दुसरा चेंडू. चेंडू सीमेरेषे पार जाईल का? आणि नक्कीच चेंडू गेला सीमेरेषे पार. षटकार. जर बघायला गेलं तर तिसऱ्या चेंडूमध्ये हा तिसऱ्या षटकामध्ये हा पहिला षटकार आलाय रोशन शेलार यांच्या बॅट मधून. दुसऱ्या चेंडूवरती बघूया. हो तिसरा चेंडू नक्कीच चांगला असा फटका. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करेल का? नक्कीच खराब असं क्षेत्ररक्षण. परिणामी 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15 धावा. 3 चेंडू 15 धावा अशीच फटकेबाजी करावं लागेल जर आपल्या संघाला जर विजय करून द्यायचा असेल तर. अजूनही 9 चेंडू आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 30 धावा. बघूया आपल्या संघाला विजय करून देतील का हे दोन फलंदाज. हॅलो हो चांगली अशी गोलंदाजी. आता मात्र निर्धाव असा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव असा चेंडू. आता मात्र खराब चेंडू. अवंतराची 1 धाव. धावसंख्या ती 16 धावा. बघूया षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तरी आपल्या संघाला कुठंतरी विजयाच्या दिशेने नेऊ शकतात नक्कीच. परंतु इथं काय घडतं तर पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगलीशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला शिवरामकडनं. या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया या शेवटच्या चेंडूवरती कसे सामना करतील. चांगलासा फटका. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण आणि नक्की षटक संपलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार जर मारला तर आपल्या संघाला नक्कीच विजय करून देतील. 4 चौकार आणि 4 षटकार आणि 1 चौकार. खराब असं क्षेत्ररक्षण. परिणामी 4 धावा. नक्कीच 28 धावांची गरज असताना पहिल्याची चौकार. म्हणजे आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे 5 चेंडू मध्ये जवळजवळ 4 षटकार इथं जर मारले तर आपल्या संघाला विजय करून देतील ते रोशन शेलार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा चौकार. चांगली अशी फटकेबाजी जर अशीच पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आली असती तर कुठंतरी आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं असतं. परिणामी आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघूया 4 चेंडू 20 धावा. चांगला असं क्षेत्ररक्षण. परिणामी 2 धावा पूर्ण केला फलंदाजाने. 2+1 अशा 3 धावा. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर आपल्या संघाला विजय करून देतील रोशन शेलार. बघूया गोलंदाजी. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल शिरोळ संघाकडनं मुन्नाप्याची. बघूया हो नक्कीच इथं येईल का पहिला षटकार. आणि हा षटकार
चांगल्याशी फटकेबाजी. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. चांगल्याशी गोलंदाजी रोशन शेलार यांची. जोपर्यंत रोशन शेलार खेळपट्टीला चिपकून असणार तोपर्यंत आपल्या संघाला विजय करून त्यांची क्षमता या फलंदाजामध्ये असते. नक्कीच जर हे 2 चेंडूवरती 2 षटकार लागले तर मंगेश उबाळ यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघूया 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. ओहो चांगला असा चेंडू. नक्कीच इथं मोठ्या फटक्याची गरज होती परंतु इथं मोठा फटका काय आला नाही. परिणामी 1 धाव. बघूया आता मात्र जर बघायला गेलं तर पुरेपूर सामना हा शिरोळ संघाकडे झुकलेला आहे. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि ऑफसाईडच्या दिशेने चांगलासा फटका ईश्वर भाऊ यांच्याकडनं परंतु हा सामना गमावला तर म्हणू 11 संघाने. आणि शिरोळ संघाने हा सामना विजय झालाय. यानंतरचा होणारा सामना शिरोळ विपक्ष श्री साई